अमेरिकेतील प्रत्येक व्यक्तीचं राष्ट्रीय उत्पन्न $97,652 इतकं आहे. मग हे राष्ट्रीय उत्पन्न नेमकं काय असतं, राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणकोणत्या संकल्पना आवश्यक असतात, त्याबद्दल या सेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये पहिली संकल्पना आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे घटक उत्पन्न. घटक उत्पन्न असं म्हणूया आपण, फॅक्टर इन्कम असं म्हणूया. मग घटक उत्पन्न कशाला म्हटलं जात असतं, वस्तू आणि सेवा ह्या दोन गोष्टी आपल्या अवतीभोवती तयार होत असतात. मग वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी जे काही आपण घटक वापरणार आहोत, जसं यासाठी आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे श्रम, दुसरी गोष्ट आवश्यक आहे भांडवल, तिसरी गोष्ट आवश्यक आहे उद्योजकता, चौथी गोष्ट आवश्यक आहे ते म्हणजे या ठिकाणी जमीन. ह्या 4 गोष्टी आवश्यक आहेत. ह्या 4 गोष्टी लागणारच आहेत जर आपल्याला कोणतीही एखादी वस्तू किंवा कोणतीही सेवा तयार करायची असेल. मग तो फॅन तयार करायचा असेल, मोबाईल तयार करायचा असेल, किंवा शिक्षण ही सेवा द्यायची असेल, किंवा आरोग्य, कोणतीही वस्तू आणि सेवा तयार करायची असेल तर हे 4 घटक आवश्यक असतात. या 4 घटकाला उत्पादनाचे घटक असं म्हणतात, उत्पादनाचे घटक. मग हे घटक वापरूनच आपण वस्तू आणि सेवा तयार करू शकतो. आणि मग वस्तू आणि सेवा तयार केल्या, त्या विकल्या, त्यामध्ये जे प्रॉफिट मिळेल ते प्रॉफिट मिळाल्यावर या प्रत्येक घटकाला काहीतरी परतावा मिळणार आहे. काय मिळणार आहे? परतावा मिळणार आहे. कसा मिळू शकेल? मग श्रम आहे, ज्याने कोणी त्या कंपनीमध्ये मेहनत केलेली आहे, जे इंजिनियर्स असतील, कर्मचारी असतील, जे लेबर्स असतील, या श्रमासाठी त्यांना रिटर्न वेतन मिळणार आहे, सॅलरी, त्यांचे पगार भत्ते मिळणार आहेत. त्या कंपनीमध्ये वस्तू सेवा तयार करण्यासाठी जे भांडवल वापरलेलं आहे, भांडवल, या भांडवलाला परतावा काय मिळणार आहे? तर या भांडवलाला परतावा मिळणार आहे, व्याज मिळणार आहे. जेवढे काही पैसे त्या कंपनीमध्ये गुंतवलेले आहेत त्याला परतावा म्हणून इंटरेस्ट मिळणार आहे, व्याज मिळणार आहे. त्यानंतर उद्योजकता म्हणजे ती वस्तू किंवा सेवा तयार करत असताना कोणीतरी डोकं लावलेलं आहे, कोणाची तरी ती आयडिया होती, कन्सेप्ट होती, ठीक आहे. मग त्याला उद्योजकता म्हणूया. या उद्योजकतेला रिटर्न म्हणून काय मिळणार आहे? तर नफा मिळणार आहे, नफा. आणि ह्या वस्तू सेवा तयार करण्यासाठी जी काही जागा वापरलेली आहे, आपण जमीन वापरलेली आहे, तर या जमिनीसाठी म्हणून काय मिळणार आहे? तर किराया मिळणार आहे, किराया. मग वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी हे 4 उत्पादनाचे घटक वापरलेले आहेत. आणि या उत्पादनाच्या घटकाला जो काही परतावा मिळतोय, जसं श्रमाला वेतन मिळतंय, भांडवलाला व्याज मिळतंय, उद्योजकतेला नफा मिळतंय, जमिनीला किराया मिळतोय, यालाच आपण काय म्हणत असतो? घटक उत्पन्न. म्हणजे वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी जे उत्पादनाचे घटक वापरले आपण, भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल, उद्योजकता, यांना जो काही परतावा मिळालेला आहे, मग वेतन असेल, व्याज असेल, किराया असेल, नफा असेल, याला आपण घटक उत्पन्न असं म्हणूया. दुसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे गैर घटक उत्पन्न. गैर घटक उत्पन्न हे कशाला म्हणायचं असतं? गैर घटक उत्पन्न असं म्हणूया की असं हे सुद्धा उत्पन्न आहे, पण या ठिकाणी कुठलेही श्रम झालेलं नाहीये किंवा कोणीही काहीही त्याग केलेला नाहीये. म्हणजे श्रम न करता किंवा कुठलेही त्याग न करता, कोणतंही श्रम न करता किंवा कुठलाही त्याग न करता जे उत्पन्न कमवलेलं असतं ते म्हणजे गैर घटक उत्पन्न आहे. ते कोणतं असेल? जसं देणगीमधून मिळालेला पैसा असेल, देणगीमधून मिळालेला पैसा असेल. तसंच शासनाने जे काही कर लावलेला आहे किंवा शासनाने जे काही दंड लावलेला आहे, म्हणजे देणगीमधनं मिळालेला पैसा असेल, करामधनं मिळालेला पैसा असेल किंवा दंड यामधनं मिळालेला पैसा असेल, यासाठी म्हणून कुठेही कोणीही काही श्रम केलेले नसतात
किंवा कुठलंही त्याग केलेलं नसतं, पण तरी सुद्धा हे प्राप्त होतं, म्हणून याला आपण गैर घटक उत्पन्न म्हणतो आपण. बरं, ह्या कन्सेप्ट का बरं माहित असणं गरजेचं आहे? आपण ज्यावेळेस आपल्या भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजू त्यावेळेस आपण घटक उत्पन्नाचा विचार करणार आहोत. मग आपण आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गैर घटक उत्पन्न मोजणार नाहीये, आणि म्हणूनच मग आपल्याला घटक उत्पन्न कोणतं आणि गैर घटक उत्पन्न कोणतं हे माहीत असणं आवश्यक आहे. हे माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे, नेक्स्ट महत्वाची कन्सेप्ट आहे आर्थिक किंवा देशांतर्गत प्रक्षेत्र. आर्थिक किंवा देशांतर्गत प्रक्षेत्र म्हणजे काय असतं? समजा आपण एक असा एक भारताचा रफ मॅप काढला आपण. मग भारताची ही जी काही भौगोलिक सीमा आहे, भारताची ही जे काही भौगोलिक सीमा आहे, या भौगोलिक सीमेच्या आत असणारं पूर्ण क्षेत्रफळ, ठीक आहे, हे जे काही आहे, इव्हन आपल्या इकडे जे काही बेट वगैरे आहेत तेही, म्हणजे भारताची जी काही भौगोलिक सीमा आहे या भौगोलिक सीमेच्या आत असलेलं क्षेत्रफळ, प्लस याच्यामध्ये कोणती भारताची जी काही सागरी सीमा आहे, भारताची जी काही सागरी सीमा आहे, म्हणजे या बॉर्डर पासून आत इकडे सागरामध्ये जर गेलं तर 12 नॉटिकल मैल पर्यंत आपली सीमा असते, सागरी सीमा. आणि मग ही सागरी सीमा सुद्धा या आर्थिक किंवा देशांतर्गत प्रक्षेत्रामध्ये येते. म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत असलेलं क्षेत्रफळ, तसंच देशाच्या सागरी सीमा जी आहे म्हणजेच आपलं 12 नॉटिकल मैल तिथपर्यंतचा प्रदेश, परत जी काही आंतरराष्ट्रीय जी काही सागरी सीमा आहे, आंतरराष्ट्रीय असं म्हणूया आपण, आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्र जे आहे, या ठिकाणी जे काही जहाजे आहेत, जे जहाज त्या ठिकाणी उत्खननाचं काम करतात, त्यांचाही समावेश या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये होतं. आता आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्र म्हणजे असं कुठेतरी असं समुद्राच्या मधोमध आणि इथे कुठेतरी नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे तिथे पेट्रोलियमचे साठे, नैसर्गिक वायूचे साठे, यासाठी जे काही जहाज उत्खनन करायला जात असतात, ते जहाज जे आहे त्यालाही आर्थिक किंवा देशांतर्गत प्रक्षेत्र असं म्हणूया आपण. तसंच याच्यामध्ये आणखी कोण येतं? विमाने. ठीक आहे, विमाने आणि जहाजे म्हणजे दोन देशामध्ये, दोन किंवा दोनपेक्षा अधिक देशामध्ये व्यापारासाठी, वस्तूच्या ने आणण्यासाठी जे काही विमानं वापरली जातात, जहाजं वापरली जातात, यांचा सुद्धा समावेश हा आर्थिक किंवा देशांतर्गत प्रक्षेत्रामध्ये होत असतो. म्हणजे तुम्हाला एक अंदाज आला असेल की असं कोणतंही क्षेत्र की ज्या ठिकाणी कोणती तरी एखादी आर्थिक क्रिया घडते, म्हणजे त्या ठिकाणी काही उत्खनन होते, वस्तूची निर्मिती होते, सेवाची निर्मिती होते, किंवा वस्तू विकली जाते किंवा सेवा विकली जाते, असं पूर्ण क्षेत्र मग आपल्या देशाच्या भौगोलिक सीमेमधलं असेल, समुद्री सीमा 12 नॉटिकल मैल तिथपर्यंत असेल, किंवा आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्र असेल, त्यामधलं जे जहाज उत्खनन करणार आहेत ते असेल, किंवा दोन किंवा दोनपेक्षा अधिक देशामध्ये विमान आणि जहाज जे काही प्रवासी वाहतूक करतायत, माल वाहतूक करतायत, या सर्वांचा समावेश हा आर्थिक किंवा देशांतर्गत प्रक्षेत्रामध्ये होत असतो. आता हे का बरं माहित असणं गरजेचं आहे? कारण या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये जेवढ्या काही वस्तू आणि सेवा एका आर्थिक वर्षात तयार झालेल्या असतात, त्याचं मोजमाप आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करतो, आणि म्हणून हे आर्थिक प्रक्षेत्र आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतरची कन्सेप्ट आहे ती म्हणजे निवासी. निवासी कन्सेप्ट ही वेगळी आहे आणि नागरिक ही कन्सेप्ट वेगळी आहे. इथे आपण निवासी पाहतोय, आपण निवासीच किंवा त्याला आपण रेसिडेंट असं म्हणूया, रेसिडेंट. मग निवासी कोणाला म्हणायचं असतं? जो कोणी भारतात राहतोय. मग याच्यामध्ये व्यक्तींचा समावेश आहे. व्यक्ती म्हणजे कोण असेल? भारतातले नागरिक जे भारतामध्ये राहतात, भारतातले नागरिक जे भारतामध्ये राहतात त्यांचा समावेश आहे. तसंच परकीय सुद्धा, म्हणजे या व्यक्ती या शब्दामध्ये जे भारतातले नागरिक आहेत, जे भारतात राहतात, तुमच्या माझ्यासारखे, त्यांचा समावेश आहे. इव्हन परदेशातले सुद्धा व्यक्ती जे भारतात राहतात, कमीत कमी 1 वर्ष, 6 महिने ते 1 वर्ष जर ते भारतात राहिले, त्यांचाही समावेश निवासीमध्ये होतो. इव्हन भारताचे पण बाहेरच्या देशात राहत असतील ते निवासीमध्ये नाही येणार. निवासी म्हणजे ज्यांचं वास्तव्य आहे, जे आपल्या भारतात राहतात त्यांना निवासी म्हणतो.
मग भारतीय नागरिक जे भारतात राहतात त्यांचा समावेश होईल, परदेशातले व्यक्ती जे भारतात राहतात त्यांचाही समावेश होईल. याच्यासोबतच आणखी संस्था म्हणजे सगळ्या मग सोसायट्या, उद्योग, कंपनी, व्यवसाय या सगळ्यांचा समावेश की ज्यांचे ऑफिसेस आपल्या भारतामध्ये आहेत, जे आपल्या भारतात राहतात, या ठिकाणी वास्तव्य करतात, या सगळ्या संस्थांचा समावेश निवासीय संकल्पनेमध्ये होत असतो. या निवासीमध्ये कोण येणार नाहीये, तर आपल्या देशामध्येच दिल्लीमध्ये जे काही दुसऱ्या देशाचे राजदूत असतात, त्या राजदूत त्यांचे जे ऑफिसेस आहेत, त्यांचे जे घरं आहेत, भलेही ते आपल्या भारतात राहत असतील, पण परकीय राजदूतांचा जो एरिया आहे तो परदेशी क्षेत्राचा त्याला दर्जा असतो, म्हणून त्याचा समावेश आपल्या निवासीमध्ये होणार नाही किंवा ते आर्थिक प्रक्षेत्रामध्ये पण येणार नाहीत. इव्हन जे आंतरराष्ट्रीय कार्यालय आहेत, आंतरराष्ट्रीय संघटनेचे जे विविध कार्यालय आहेत, जरी आपल्या ते भारतात असतील पण त्यांचा जो एरिया आहे तो सुद्धा आपल्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये येणार नाही किंवा त्यांनाही आपण निवासी असं म्हणत नाही आपण. ठीक आहे. तसं नेपाळ आणि भारत या दोन देशामध्ये रोज काही काम करणारे जे आहेत ते येणं जाणं करत असतात. ते भारतामध्ये राहतात पण दिवसभर नेपाळमध्ये काम करतात आणि नेपाळमध्ये काम करून परत भारतामध्ये वापस येतात, त्यांना सुद्धा आपण निवासी असं म्हणतो. मग निवासीमध्ये कोण येणार आहे? व्यक्ती आणि संस्था. व्यक्ती कोण? जे भारताचे नागरिक आहेत, भारतात राहतात, आणि परदेशातले पण जे भारतात राहतात असे व्यक्ती. संस्था सगळे उद्योजक, सगळे कंपन्या, सगळ्या व्यावसायिक संस्था या सगळ्यांचा समावेश निवासीमध्ये होतो. ठीक आहे. निवासी आणि नागरिक ही वेगळी गोष्ट आहे. नागरिक असं म्हणून या देशाचं सभासदत्व ज्याच्याकडे आहे त्याला नागरिक असं म्हणतो आपण. ठीक आहे. आपल्या संविधानामध्ये भाग 2 जो आहे त्या भाग 2 मध्ये नागरिकत्वाची तरतूद दिली आहे, कलम 5 ते 11, आणि नागरिकत्व कायदा 1955 सुद्धा आहे. त्याच्यामध्ये जन्मतत्व, वंशतत्व, त्यानंतर प्रदेशाचे सामिलीकरण, नोंदणी तत्व असेल, स्वीकृती तत्व असेल, यांनी नागरिकत्व मिळतं, ते झाले नागरिक. पण निवासी ही संकल्पना नागरिकत्वापेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि थोडीशी मोठी आहे असं म्हणता येईल. जे कोणी आपल्या भारतामध्ये राहत असतात, वास्तव्य करतात, त्या सर्वांचा समावेश निवासीमध्ये होत असतो. आपल्याला का बरं माहित असणं आवश्यक आहे? कारण ज्यावेळेस राष्ट्रीय उत्पन्न आपण मोजणार आहोत त्यावेळेस या निवासी, हे जे काही निवासी आहेत, त्या निवासीने किती उत्पन्न कमवलेलं आहे, यांनी किती वस्तू आणि सेवा बनवलेल्या आहेत, त्याचा समावेश आपण राष्ट्रीय उत्पन्नात करणार आहोत. म्हणून मग निवासी कोण हे माहित पाहिजे आपल्याला. निवासी कोण हे माहित पाहिजे असतं. त्यानंतरचं आहे ते म्हणजे मूल्यवर्धित. मूल्यवर्धित कशाला म्हणायचं असतं? मूल्यवर्धित असं म्हणूया आपण. मूल्यवर्धित. ठीक आहे. आता मूल्यवर्धित, त्यानंतर आहे स्थूल मूल्यवर्धित. मूल्यवर्धित आहे, स्थूल मूल्यवर्धित आहे. आता मूल्यवर्धित जर काढायचं असेल, मूल्यवर्धित काढायचं असेल तर याचा एक फॉर्म्युला आहे, ते म्हणजे प्रदान मूल्य. प्रदान मूल्य यामधून जर आपण मध्यमवर्ती खर्च वजा केला, मध्यमवर्ती खर्च, ठीक आहे, प्रदान मूल्यामधून जे काही मध्यमवर्ती खर्च वजा केला असेल तर आपल्याला मूल्यवर्धित असं मिळतं. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये व्हॅल्यू ऍडेड असं म्हणूया आपण. व्हॅल्यू ऍडेड. मूल्यवर्धित म्हणा किंवा व्हॅल्यू ऍडेड. प्रदान मूल्य म्हणजे काय असतं? एखाद्या वस्तूची किंमत आपण गृहीत धरूया, एखाद्या वस्तूची किंमत प्रदान मूल्य असं म्हणूया. आणि मध्यमवर्ती खर्च म्हणजे काय? ती जी काही वस्तू आहे ती वस्तू बनवण्यासाठी जी मध्यमवर्ती वस्तू वापरलेली आहे त्या मध्यमवर्ती वस्तूवर केलेला खर्च म्हणजे मध्यमवर्ती खर्च. मग आपल्याला मध्यमवर्ती वस्तू माहित पाहिजे अगोदर. पुढे संकल्पना आहेच मध्यमवर्ती वस्तू. मग मध्यमवर्ती वस्तू कशाला म्हणायचं आहे? फॉर एक्झाम्पल आपण गृहीत धरूया की कपडे ही झालेली आहे आपली अंतिम वस्तू झाली. कपडे ही अंतिम वस्तू आहे. पण या कपडे तयार करण्यासाठी जे काही आपण कापूसचा वापर केलेला आहे आणि कापूस खरेदी करण्यासाठी जे पैसे खर्च केलेत त्याला आपण मध्यमवर्ती खर्च असं म्हणूया. म्हणजे कपडे ही आपली अंतिम वस्तू झालेली आहे. अंतिम वस्तू म्हणजे जी आपण उपभोगासाठी वापरतो, स्वतःच्या उपभोगासाठी वापरतो. दुसरं कोणती विकायची नसते, आपण स्वतः त्याचा वापर करणार आहोत. ठीक आहे. ती झाली तुमची अंतिम वस्तू. पण ही अंतिम वस्तू तयार करण्यासाठी जे आवश्यक असणारा जो कच्चा माल आहे त्याच्यावर जे पैसे खर्च केले ती झाली मध्यमवर्ती वस्तू.
म्हणजे कपडे ही तुमची अंतिम वस्तू, तर कापूस ही तुमची मध्यमवर्ती वस्तू. आणि कापूस खरेदी करण्यासाठी जो खर्च केलेला आहे त्याला मध्यमवर्ती खर्च असं म्हणूया आपण. ठीक आहे, कपडे ही अंतिम वस्तू झाली आहे, या कपड्यासाठी लागणारा कापूस ही मध्यमवर्ती वस्तू, आणि मग हा कापूस खरेदी करण्यासाठी केलेला खर्च म्हणजे मध्यमवर्ती खर्च असं म्हणूया. पण ज्यावेळेस मध्यमवर्ती खर्च आपण त्या वस्तूची एकूण किंमत किंवा प्रदान मूल्य जे असतं याच्यामधनं जर वजा केली तर काय मिळेल आपल्याला, मूल्यवर्धित असं म्हणूया आपण. मग प्रदान मूल्यामधून जर मध्यमवर्ती खर्च वजा केला तर मूल्यवर्धित असं मिळतं आपल्याला. या मूल्यवर्धित मध्ये स्थूल मूल्यवर्धित आहे. मग आता स्थूल मूल्यवर्धित कशाला म्हणूया आपण, की मूल्यवर्धित आहे. या मूल्यवर्धित मध्ये जर आपण घसारा म्हणजे घसारा वजा नाही केला, आपण मूल्यवर्धित मधून जर घसारा वजा नाही केला तर आपल्याला स्थूल मूल्यवर्धित मिळत असतं. घसारा म्हणजे काय मग, की एखादी वस्तू किंवा सेवा तयार करत असताना आपण खूप सारे मशीन्स किंवा खूप सारे यंत्र वापरतो, पण त्या यंत्राची वर्षभर काहीतरी तुटफूट होते, त्याला रिपेअर करावं लागतं, आणि त्याच्यासाठी त्यांच्या मेंटेनन्ससाठी जो खर्च केला गेला आहे त्याला आपण घसारा म्हणतो, आपण डेप्रिशिएशन. आणि मग असा घसारा जर आपण वजा केला कशामधून, जर मूल्यवर्धित मधनं घसारा वजा नाही केला, मूल्यवर्धित मधून जर घसारा वजा नाही केला तर आपल्याला स्थूल मूल्यवर्धित असं मिळत असतं. म्हणजे घसारा जर आपण मूल्यवर्धितामधून वजा नाही केला, कमी नाही केला, या दोघांची बेरीज करून जर एखादी किंमत काढली तर त्याला स्थूल मूल्यवर्धित असं म्हणतो आपण. स्थूल मूल्यवर्धित म्हणजे मूल्यवर्धित हा जर याच्यामध्ये ऍड आपण घसारा केला किंवा घसारा आपण वजा नाही केला तर आपलं स्थूल मूल्यवर्धित हे मिळणार आहे. स्थूल मूल्यवर्धित मिळणार आहे. त्यानंतर आहे निव्वळ मूल्यवर्धित. त्यानंतर महत्वाची संकल्पना आहे ती म्हणजे निव्वळ. इथं निव्वळ मूल्यवर्धित आहे, निव्वळ मूल्यवर्धित. ठीक आहे, हे नाहीये निव्वळ मूल्यवर्धित. मग निव्वळ मूल्यवर्धित कशाला म्हणूया आपण, आताच आपण पाहिलेलं आहे की जर हे मूल्यवर्धित आहे, मूल्यवर्धित आपण आता डिस्कस केलेलं आहे, या मूल्यवर्धित मधून समजा आपण घसारा वजा केला, घसारा, तर काय मिळेल आपल्याला, निव्वळ मिळेल. बघा, घसारा आताच कळलेला आपल्याला की वस्तू आणि सेवा तयार करत असताना 1 वर्षभरामध्ये जेवढ्या काही असं म्हणता येईल की जेवढ्या काही त्या मशीन्स तंत्रज्ञान आपण वापरलेलं आहे त्याचं जे मेंटेनन्स आहे त्याच्यासाठी जो काही खर्च केला आपण, तर त्याला आपण काय म्हणलो, आपण घसारा. म्हणजे घसारा जर मूल्यवर्धित मधनं वजा केला तर आपल्याला काय मिळणार आहे, निव्वळ मूल्यवर्धित मिळेल. आपल्याला काय मिळेल, निव्वळ मूल्यवर्धित यामधनं मिळणार आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे बाजारभाव. बाजारभाव कशाला म्हणायचा आहे, म्हणजे एखादी वस्तू असेल किंवा सेवा असेल, वस्तू किंवा सेवा आहे ही आपण उत्पादन करणारा जो काही आहे, उत्पादन करणारा याच्याकडून आपण ज्या किमतीला विकत घेत असतो त्या किमतीला काय म्हणायचं असतं, बाजारभाव. म्हणजे एखादी वस्तू आपण दुकानात जातो किंवा कुठेही जाऊन आपण खरेदी करत असतो, तीच किंमत म्हणजे बाजारभाव. म्हणजे एखादी वस्तू आणि सेवा आपण जर एखादा ग्राहक आहे तो स्वतःच्या वापरासाठी, स्वतःच्या उपभोगासाठी एखादा खरेदीदार असेल किंवा उत्पादक असेल त्याच्याकडनं ज्या रेटने ती वस्तू विकत घेत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, बाजार किंमत असं म्हणतो आपण. घटक किंमत कशाला म्हणायचं बरं, घटक किंमत. मग आता ही जर घटक किंमत काढायची असेल सिंपल साध्या शब्दामध्ये त्याचा एक फॉर्म्युला आहे. घटक किंमत कशी काढणार आपण, सिंपल आहे. घटक किंमत काढायची असेल तर त्या वस्तूची अगोदर आपल्याला बाजार किंमत काढावी लागेल, बाजार किंमत. आणि मग या बाजार किमतीमधून आपल्याला अप्रत्यक्ष कर जे आहेत हे अप्रत्यक्ष कर वजा करावे लागतील आणि अनुदाने जे आहेत हे ऍड करावे लागतील. तर आपल्याला कोणती किंमत मिळणार आहे, घटक किंमत. आता म्हणजे काय, ऍक्च्युली फॅक्टर कॉस्ट म्हणतो आपण. समजा एखादी वस्तू बाजार किमतीमध्ये आहे, एक्झाम्पल 100 रुपयाला आहे. आता साहजिकच वस्तूची किंमत म्हणजे वस्तू ज्या किमतीला तयार झालेली आहे कंपनीमध्ये, समजा वस्तू जर एखादी 100 रुपयाला तयार झालेली आहे आणि ती 110 ला मिळत असेल तर साहजिकच 10 रुपये त्याच्यावर टॅक्स लागलेला असणार आहे. म्हणजे वस्तूची जी काही मूळ किंमत असते ती वाढते कशामुळे, सरकारने त्याच्यावर जर इनडायरेक्ट टॅक्सेस लावले असतील तर त्या वस्तूची किंमत वाढत असते. जर
वस्तूची जी काही किंमत आहे जी कंपनीमध्ये आहे ती वाढते कशामुळे, जर त्याच्यावर सरकारने इनडायरेक्ट टॅक्सेस लावलेले असतील तर. त्याच वस्तूची किंमत कमी कधी होत असते, जर सरकारने त्याच्यावर अनुदान दिलं असेल तर त्या वस्तूची मूळ किंमत कमी होत असते. मग आपल्याला त्या वस्तूची जर मूळ किंमत काढायची असेल तर तिची बाजार किंमत घ्यावी लागेल, त्याच्यामधनं आपल्याला अप्रत्यक्ष कर वजा करावे लागतील आणि अनुदाने ऍड करावे लागतील आणि त्यानंतर जी मिळणारी किंमत आहे ती काय असणार आहे, आपली फॅक्टर कॉस्ट किंवा घटक किंमत असं म्हणतो आपण. मग घटक किंमत चाही वापर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी होते, म्हणून ही संकल्पना आपण डिस्कस करत आहोत. यस, आता याच्यामध्ये एक संकल्पना राहिलेली आहे आपली याच्यामध्ये, ती तुम्हाला मी बोर्डवर इथे समजावून सांगतो. ती म्हणजे जसं अंतिम वस्तू, ठीक आहे, अंतिम वस्तू आणि मध्यमवर्ती वस्तू. बघा लक्षात घ्या, अंतिम वस्तू आणि मध्यमवर्ती वस्तू याचा थोडासा रेफरन्स आपण पाहिलेला आहे. मध्यमवर्ती वस्तू म्हणजे कोणती आणि अंतिम वस्तू म्हणजे कोणती. म्हणजे समजा इथं एक उत्पादन संस्था आहे, एक उत्पादन संस्थेने दुसऱ्या उत्पादन संस्थेकडनं एखादी वस्तू विकत घेतलेली आहे, पण तिचा हेतू काय आहे, पुनर्विक्री करणे हेतू आहे, पुनर्विक्री करणे हा हेतू आहे. म्हणजे याचा अर्थ काय, सिंपल ते असं म्हणता येईल की जसा कापूस आहे, कापूस हा समजा कोणी विकत घेतलेला असेल, कपडे तयार करणारी जी कंपनी आहे, ठीक आहे, तिने विकत घेतलेला आहे. मग कपडे तयार करणारी जी काही कंपनी आहे तिने हा कापूस विकत घेतलाय, त्याच्यापासून तिने कपडे बनवलेत आणि कपडे मार्केटमध्ये विकलेले आहेत. मग इथे कापूस जो आहे, कापूस हा काय झालेला आहे, मध्यमवर्ती वस्तू. म्हणजे इथं एक कंपनी दुसऱ्या कंपनीकडनं हा कापूस विकत घेते, तिचा हेतू कापूस स्वतःसाठी वापरणे नाहीये, तर त्या कापसापासून कपडे बनवायचे आणि कुठेतरी ग्राहकांना विकायचे. म्हणून मग एक उत्पादन संस्था दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी जो काही कच्चा माल घेते किंवा ज्या काही वस्तू घेते त्याला आपण मध्यमवर्ती वस्तू असं म्हणतो आपण. एक उत्पादन संस्था दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्री करण्याच्या हेतूने ज्या काही वस्तू घेत असते किंवा ज्या काही सेवा घेत असते त्याला मध्यमवर्ती वस्तू किंवा आपण मध्यमवर्ती सेवा असं म्हणतो. आणि याच्यावर जो काही खर्च होत असतो त्यालाच आपण मध्यमवर्ती खर्च असंही म्हणूया. आपण काय म्हणूया त्याला, आपण मध्यमवर्ती खर्च. अंतिम वस्तू कशाला म्हणायचं, मग ज्यावेळेस ग्राहक आहेत, ग्राहक स्वतःच्या उपभोगासाठी किंवा गुंतवणुकीसाठी एखादी वस्तू खरेदी करतात. ग्राहक स्वतःचा उपभोग म्हणजे स्वतः त्यांना वापरायची वस्तू किंवा गुंतवणूक करायची यासाठी म्हणून ते वस्तू किंवा सेवा विकत घेतात, त्याला अंतिम वस्तू किंवा सेवा असं म्हणूया आपण. त्यालाच काय म्हणूया, अंतिम वस्तू किंवा सेवा असं म्हणूया. कोणत्या बरं, की ग्राहक स्वतःच्या उपभोगासाठी किंवा गुंतवणुकीसाठी. जसं उदाहरणार्थ आपण टीव्ही घेतो, मोबाईल घेतोय, आपण रेफ्रिजरेटर घेतो, आपण घरातले सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट, ते घेत असताना आपला हेतू काय आहे, आपल्याला कोणाला विकायचं नाहीये, पुनर्विक्री नाही करायची, आपण स्वतः त्याचा वापर करायचा आहे, त्याला आपण अंतिम वस्तू म्हणतो आपण. मग अंतिम वस्तू का बरं माहित असणं आवश्यक आहे, की राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपण अंतिम वस्तू गृहीत धरतो, आपण मध्यमवर्ती वस्तू गृहीत धरत नाहीये. मग फ्रेंड्स, आजच्या सेशन्समध्ये आपण कोणकोणत्या कन्सेप्ट डिस्कस केलेत बघा. हे सगळ्या कन्सेप्ट जे आहेत त्या आपण हे डिस्कस केलेले आहेत आताच्या सेशनमध्ये. ठीक आहे, यस. सो थांबूया मग आपण आजच्या लेक्चरमध्ये राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिक साठी आवश्यक असणाऱ्या आपण सगळ्या कन्सेप्ट ह्या डिटेल्स मध्ये डिस्कस केल्यात आणि आपण असेच सेशन्स इकॉनॉमिक्स या विषयावर कंटिन्यू करणार आहोत. इकॉनॉमिक्सचे सेशन्स कंटिन्यू करणार, नंतर राज्यघटनेची सेशन्स कंटिन्यू करायचे आहेत, पंचायत राज्य पण करायचे आहेत, इव्हन चालू घडामोडीचे सुद्धा सेशन्स तयारी करायची आपल्याला. ठीक आहे, आणि परत बाकीच्या विषयाचे इतिहास असेल, भूगोल असेल, सामान्य विज्ञान, पर्यावरण, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण अशा सगळ्या विषयाचे फ्री सेशन्स आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर साहजिकच तुम्ही हे चॅनलचं आहे तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. येस फ्रेंड्स, सो थांबूया. थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट.